नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। गौरी गणपती जवळ येत आहेत आणि त्याचसाठी आज आपण कोकणामध्ये गणपती बाप्पांना दाखवण्यासाठी जो नैवेद्य बनवला जातो तो कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। कोकणामध्ये हा पदार्थ गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी आवर्जून बनवला जातो। तर त्यासाठी सर्वात आधी आपण इथे एक वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 8 ते 9 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत। त्यासोबतच 2 चमचे किसलेलं ओलं खोबरं, 2 ते 3 आल्याचे एकदम छोटे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच इथे मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। त्या अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायच्या, म्हणजे मिरची एकदम व्यवस्थित बारीक होते। आता हे सर्व मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं। वाटून घेताना यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही। त्याचप्रमाणे याची पूर्णपणे बारीक पेस्ट करायची नाही, थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं। तर इथे सर्व साहित्य थोडंसं जाडसर ठेवून मी वाटून घेतले। वाटण आपलं तयार झाले। आता आपण पुढची तयारी करूयात। तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं। तर इथे मी ज्या वाटीने पाणी घेतले त्या वाटीनेच पुढचं साहित्य मोजून घेणार आहे। 2 वाटी पाणी घातलं की गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि पाण्याला एक उकळी काढून घ्यायची। तर इथे हाय फ्लेमवरती पाण्याला एक उकळी काढून घेतली आहे। आता त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं, त्यासोबतच एक छोटा चमचा मीठ घालायचं आणि आता तूप आणि मीठ पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तूप आणि मीठ पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं की आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये आपण ज्या वाटीने मोजून 2 वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मोजून 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं। या ठिकाणी मी तांदळाचं पीठ जे रेशनिंगचे तांदूळ असतात त्याचं वापरले, तुम्ही बासमती तांदळाचं वापरलं तरी चालेल। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आणि हे तांदळाचं पीठ या पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतोय तोपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे। कुठेही मीडियम किंवा हाय करायचं नाही किंवा गॅस बंदही करायचा नाही। लो फ्लेमवरतीच हे पीठ पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तर इथे पाण्यामध्ये तांदळाचं पीठ मी छान एकसारखं करून घेतलंय। आता गॅस बंद करायचा। तर इथे तुम्ही बघू शकता गॅस मी बंद केलाय। त्यानंतर आता चमच्याला जे पीठ लागले ते काढून घ्यायचं आणि कढईवरती झाकण ठेवून 1-2 मिनिटं हे पीठ असंच वाफवून घ्यायचं। तर इथे 2 मिनिटं तांदळाचं पीठ वाफवून घेतले। आता त्यानंतर इथे मी परात घेतली आहे। आता या परातीमध्ये हे तांदळाचं पीठ म्हणजे आपण जी उकड बनवून घेतली आहे ती काढून घेऊयात। तर ही उकड काढण्यासाठी एखादी परात किंवा मोठं पसरट ताट घ्यायचं। खोलगट भांडं वापरायचं नाही, नाहीतर उकड व्यवस्थित मळता येत नाही। तर इथे सर्व उकड मी परातीमध्ये काढून घेतली आहे। उकड अजून गरम आहे, हाताला चटका बसतोय, त्यामुळे सुरुवातीला ही उकड मी अशा पद्धतीने ग्लासनी मळून घेणार आहे। तुम्ही ग्लास किंवा फुलपात्र वापरलं तरी चालेल। तर इथे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे ग्लासनी ही उकड सुरुवातीला मळून घ्यायची। जेव्हा हाताला सहन होईल, ही उकड थोडीशी थंड होईल, गरम लागणार नाही, तेव्हा तुम्ही हाताने मळून घेऊ शकता। तर इथे ही उकड थोडीशी थंड झाली आहे। हात लावल्यानंतर हाताला चटका बसत नाहीये, जेवढी गरम आहे तेवढा हाताला सहन होते, त्यामुळे आता ही उकड मी हातानेच मळून घेणार आहे। तर त्यासाठी यामध्ये मी 1 चमचा तूप घातले। आता हे तूप घालून ही उकड मी छान मऊसूद होईपर्यंत मळून घेणार आहे। तुम्ही काढून घेतलेली उकड जर तुम्हाला कोरडी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून घेऊन कोमट पाण्यामध्ये ही उकड मळू शकता। शक्यतो आपण या ठिकाणी उकड बनवण्यासाठी पाण्याचं आणि तांदळाच्या पिठाचं जे प्रमाण वापरलं आहे त्यामध्ये ही उकड अगदी छान मऊसूद तयार होते, कोरडी होत नाही। पण जर लागलंच तर तुम्ही कोमट पाणी घेऊन ही उकड मळून घेऊ शकता। इथे ही उकड थोडा वेळ मी मळून घेतली आहे। त्यानंतर आता यामध्ये पुन्हा मी 1 चमचा तूप घालणार आहे आणि ही उकड पुन्हा हाताने छान एकसारखी मळून घेणार आहे। उकड छान लोण्यासारखी मऊसूद होईपर्यंत मळून घ्यायची आहे। तर इथे आपण सुरुवातीला पाण्यामध्ये 1 चमचा आणि उकड मळून घेताना 2 चमचे असं 3 चमचे तूप वापरलं आहे आणि तुम्ही तुपाऐवजी या ठिकाणी तेलाचा वापर केला तरी चालेल। तर इथे सर्व उकड मी छान मऊसूद अशी मळून घेतली आहे। उकड तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूद आणि लोण्यासारखी तयार झाली आहे। गोळा तयार केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम प्लेन गोळा तयार होतोय, अजिबात तो तुटत नाहीये किंवा त्याला चिरा पडत नाहीयेत। तर इथे आपली उकड एकदम परफेक्ट तयार झाली आहे। आता काय करायचं, ही जी उकड आपण मळून घेतली आहे ती अशा पद्धतीने पसरवून घ्यायची। सर्व उकड अशा पद्धतीने पसरवून घेतली की आता यामध्ये आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं। तुम्ही या ठिकाणी वाटणासोबत तुमच्याजवळ जर कोथिंबीर असेल तर बारीक चिरून अर्धी वाटी कोथिंबीर सुद्धा घालू शकता। त्यानंतर पुन्हा 1 छोटा चमचा मीठ घालायचं। आपण उकड काढताना सुद्धा मीठ घातलं होतं आणि आत्ता सुद्धा 1 छोटा चमचा मीठ यामध्ये घालायचं आहे आणि 1 मोठा चमचा तेल घालायचं।
तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी पुन्हा 1 चमचा तुपाचा वापर केला तरी चालेल। आता हे सर्व साहित्य या उकडीमध्ये मिक्स करायचं आणि पुन्हा ही उकड 2 ते 3 मिनिटं व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने मळून घ्यायची, म्हणजे आपण यामध्ये जे काही साहित्य मसाले घातले आहेत ते या उकडीमध्ये पिठामध्ये छान एकसारखे मिक्स होतील। तर इथे सर्व साहित्य या उकडीमध्ये एकसारखं मिक्स करून मी छान अशी उकड पुन्हा मळून घेतली आहे। सर्व साहित्य या उकडीमध्ये छान एकसारखं मिक्स झाले, तुम्ही बघू शकता उकड ही छान एकदम मऊसूत तयार झाली आहे। त्यानंतर इथे मी काही केळीची पानं घेतली आहेत। हा पदार्थ शक्यतो हळदीच्या पानांवरती बनवला जातो, पण तुमच्याजवळ नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही केळीची पानं घेतली तरी चालेल। माझ्याजवळ ही हळदीची पानं नव्हती त्यामुळे मी केळीची पानंच वापरते आहे। पानं मी कट करून स्वच्छ धुवून घेतली आहेत। त्यानंतर आता या पानांना आपण तेल आणि ग्रीस करून घेऊयात। तर इथे आता अशाच पद्धतीने सर्व पानांना मी व्यवस्थित तेल लावून घेते, म्हणजे तेल आणि ग्रीस करून घेते। तर इथे सर्व केळीच्या पानांना मी व्यवस्थित तेल लावून घेतले। त्यानंतर आपण जी उकड तयार करून घेतली आहे त्या उकडीतलं थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं, त्याचा गोळा तयार करायचा। उकडीचा गोळा तयार करून घेतला की हाताच्या मध्यभागी धरून थोडासा चपटा करायचा आणि व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी मध्ये धरून अशा पद्धतीने फिरवून थोडासा पसरट करून घ्यायचा। त्यानंतर जे केळीच्या पानांना आपण तेल लावून घेतले त्या केळीच्या पानांवरती हा गोळा ठेवायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे हा गोळा केळीच्या पानांवरती थापून घ्यायचा। या ठिकाणी आपण कोकणामधील गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आवर्जून बनवल्या जाणाऱ्या निवगऱ्या बनवतोय। तर या निवगऱ्या जास्त पातळ थापायच्या नाहीत किंवा जास्त जाडसरही थापायच्या नाहीत, मध्यम जाडसर अशा या निवगऱ्या केळीच्या पानांवरती आपल्याला थापून घ्यायच्या आहेत। तर इथे निवगऱ्या मी केळीच्या पानांवरती थापून घेतल्या आहेत, जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडसरही नाही। त्यानंतर आपण मोदक उकडून घेतो त्या चाळणीमध्ये या निवगऱ्या ठेवायच्या आणि अशाच पद्धतीने दुसरी निवगरी सुद्धा मी तुम्हाला थापून दाखवते। तर त्यासाठी तयार करून घेतलेल्या उकडीतलं थोडंसं पीठ घ्यायचं, त्याचा गोळा तयार करून घ्यायचा, हाताच्या मध्यभागी धरून चपटा करायचा, दोन्ही हाताच्या अंगठ्याने फिरवून पसरून घ्यायचा, केळीच्या पानावरती ठेवायचा आणि हाताने मध्यम जाडसर असा थापून घ्यायचा। तर इथे दुसरी निवगरी सुद्धा बनवून तयार झाली आहे। आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व निवगऱ्या मी बनवून घेणार आहे। चाळणीमध्ये अशा पद्धतीने बनवायच्या, एकावरती एक ठेवायच्या, अजिबात चिटकत नाहीत, उकडून घेतल्यानंतर सुद्धा चिटकत नाहीत, आहे अशा राहतात। तर इथे सर्व निवगऱ्या मी बनवून घेतल्या आहेत आणि एकावरती एक ठेवल्या आहेत। आता या निवगऱ्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। तर इथे निवगऱ्या उकडून घेण्यासाठी मी गॅसवर पातेल्यामध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाण्याला सुद्धा उकळी आली आहे। आता ही चाळण आपण या पातेल्यावरती ठेवूयात, वरून झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती या निवगऱ्या फक्त 15 मिनिटं वाफवून घ्यायच्या, त्यापेक्षा जास्त वाफवायच्या नाहीत, कारण आपण आधीच उकड काढली आहे आणि 15 मिनिटापेक्षा जर जास्त वाफवल्या तर निवगऱ्या मऊसूद राहत नाहीत, कोरड्या पडतात आणि कडक होतात, त्यामुळे फक्त 15 मिनिटच वाफवून घ्यायच्या। तर इथे 15 मिनिटं या निवगऱ्या मी मध्यम आचेवरती छान अशा वाफवून घेतल्या आहेत। तुम्ही बघू शकता गॅस बंद केलाय आणि या अजिबात चिटकल्या नाहीयेत, अगदी सहज मोकळ्या होत आहेत। आता ही चाळण आपण या पातेल्यावरून काढूयात, खाली ठेवूयात आणि थोडीशी थंड करून घेऊयात, म्हणजे या निवगऱ्या आपल्याला काढता येतील। तर हे जास्त वेळही थंड करायचं नाही, थोडंसं थंड झालं की निवगऱ्या लगेच काढून घ्यायच्या। तर इथे ही चाळण मी थोडीशी थंड करून घेतली आहे, निवगऱ्या सुद्धा थंड झाल्या आहेत। तुम्ही बघू शकता केळीच्या पानांपासून सुद्धा अगदी सहज वेगळ्या होत आहेत आणि एकमेकांना चिटकल्या सुद्धा नाहीयेत आणि एकदम छान मऊसूद आणि पांढऱ्या शुभ्र अशा तयार झाल्या आहेत। आता या निवगऱ्या आपण ताटामध्ये काढून घेऊयात। तर इथे या निवगऱ्या मी ताटामध्ये काढून घेतल्या आहेत। दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत काढायच्या आणि गणपती बाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवायचा। तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा कढीपत्त्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता, चवीला अप्रतिम लागतात। त्याचप्रमाणे या निवगऱ्या तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मऊसूद तयार झाल्या आहेत। आपण यामध्ये जे काही मसाल्याचं वाटण तयार करून घातलं आहे त्या प्रत्येक मसाल्याचा वेगळा फ्लेवर या निवगऱ्यांमध्ये येतो, खूप छान लागतात। त्यामुळे यावर्षी गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी कोकणामध्ये बनवल्या जाणाऱ्या या प्रसिद्ध निवगऱ्या नक्की बनवून पहा। आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।